सत्यमेव जयते न्यूज.com। रायगड जिल्ह्यातील औद्योगिक शहर खोपोलीत आज सकाळी धक्कादायक आणि घृणास्पद घटना घडली। खोपोली नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती आणि स्थानिक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व मंगेश काळोखे यांची अज्ञात इसमानी दिवसाढवळ्या निर्घृण हत्या केली। ही घटना संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवणारी ठरली असून पोलीस सध्या राजकीय वर्तुळातून तसेच सुपारी हल्ल्याच्या शक्यतांकडे लक्ष देत अधिक तपास करीत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार मंगेश काळोखे सकाळच्या सुमारास आपल्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी घराबाहेर निघाले होते। मुलाला सुखरूप शाळेत पोहोचवून परत घरी येत असताना वाटेत दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांना गाठले। काळ्या रंगाच्या संशयास्पद चारचाकी गाडीतून आलेल्या 3-4 अज्ञात हल्लेखोरांनी त्यांची दुचाकी अडवली आणि काही क्षणातच तीक्ष्ण हत्यारांनी वार केले। हल्ला इतका भयानक होता की मंगेश काळोखे रस्त्यावर कोसळले आणि रक्ताच्या थारोळ्यात पडले, तर हल्लेखोर गाडीसह घटनास्थळावरून फरार झाले। घटना घडताच स्थानिक नागरिकांमध्ये दहशत पसरली। खोपोली नगर परिषदेच्या निवडणुकीत मानसी काळोखे यांनी नुकताच विजय मिळवला होता। निवडणुकीच्या निकालाचा राग, राजकीय वाद किंवा कुटुंबियावरील दबाव यामुळे हा हल्ला झाला असण्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। स्थानिक चर्चेत ही हत्या सुपारीवरून केली गेल्याची चर्चा आहे। घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी आणि गुन्हे अन्वेषण शाखेचे पथकाने घटनास्थळी धाव घेतली। मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला गेला तर पंचनामा पूर्ण करण्यात आला। घटनास्थळी आणि परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून शहरातील छावणी समान वातावरण निर्माण झाले आहे। रायगड पोलीस आणि जिल्ह्याच्या सीमा परिसरात नाकाबंदी ठेवली आहे आणि काळ्या गाडीतील संशयास्पद व्यक्तींचा शोध सुरू केला आहे। तसेच घटनास्थळी आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन आरोपीच्या मागावर पडले आहे। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले आहे की आरोपी लवकरच जेरबंद होतील। ही घटना संपूर्ण खोपोलीत तर खास करून राजकीय वर्तुळात धक्कादायक ठरली आहे। नागरिक आणि स्थानिक समाजात दहशत निर्माण झाल्याने पोलिसांनी नागरिकांना शांत राहण्याचे आणि खबरदारी घेण्याचे आवाहन केले। या प्रकाराने फक्त व्यक्तिगतच नाही तर राजकीय वातावरणालाही गोंधळ निर्माण केला असून गुन्ह्याच्या पार्श्वभूमीची सखोल तपास सुरू आहे। या घटनेने खोपोलीसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात चर्चा रंगली असून नागरिक सुरक्षा आणि राजकीय स्थैर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। पोलीस प्रशासनाने अशा अन्यायकारक हल्ल्यावर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे। सत्यमेव जयते न्यूज.com।